पावसाच्या थंडीत बाबींची गरम सेवा. ही पावसाच्या थंडीत बाबींची गरम सेवा कथा समीरच्या बाबीची आहे. समीर हा एक तरुण होता जो उत्तर प्रदेशात राहायचा. तो मजा मस्ती करणारा आणि काळजी घेणारा तरुण होता. त्यांच्या घरी आई वडील, एक मोठा भाऊ, बाबी आणि एक छोटी बहीण होती. समीरचा मोठा भाऊ महाराष्ट्रात नोकरी करायचा. ही कथा तेव्हा सुरू होते जेव्हा आई वडील आणि त्यांची बहीण 4 दिवसासाठी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी फक्त समीर आणि त्याची भाभी करिश्मा राहिल्या होत्या. करिश्मा गोऱ्या रंगाच्या 5 फूट उंचीचा आणि 38-32 फिगरच्या मालकीण होत्या. त्यांचे सौंदर्य आणि आकर्षण कोणालाही वेड लावणारे होते. त्या दिवशी पाऊस पडत होता आणि करिश्मा गच्चीवर कपडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. खाली येताना त्या पूर्णपणे भिजल्या होत्या. त्यांची मॅक्सी त्यांच्या शरीराला चिटकली होती, ज्यामुळे त्यांचे उभार स्पष्ट दिसत होते. कपडे ठेवून करिश्मा आपल्या खोलीत गेल्या आणि कपडे बदलू लागल्या. थोड्या वेळाने करिश्मा समीरच्या खोलीत आल्या आणि हळूच म्हणाल्या, "समीर, मला थंडी वाजते आणि तापही जाणवतोय." समीरने खिडकीतून बाहेर पाहिले. पाऊस जोरात पडत होता आणि त्यावेळी डॉक्टर मिळणे कठीण होते. त्याने घरात ठेवलेली तापाची गोळी काढली आणि करिश्माला दिली. तसेच म्हणाला, "भाभी, तुम्ही तुमच्या खोलीत आराम करा." करिश्मा आपल्या खोलीत जाऊन झोपल्या, पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. थोड्या वेळाने समीर त्यांना पाहण्यासाठी गेला. त्याने पाहिले की करिश्माचे शरीर थरथरत कापत होते आणि त्यांची तब्येत आणखी बिघडली होती. समीर तातडीने स्वयंपाकघरात गेला आणि गरमागरम चहा बनवून आणला. "भाभी, हा चहा प्या, याने तुमची तब्येत थोडीफार बरी होईल," समीर म्हणाला. करिश्माने चहा प्याला, पण त्याची शरीराला थरथर थांबली नाही. समीरने त्यांच्या हातांच्या पंजा आपल्या हातात घेतल्या आणि चोळायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांच्या शरीराला ऊब मिळेल. करिश्मा शांतपणे झोपल्या होत्या, पण त्यांचे शरीर अजूनही कापत होते. थोड्या वेळाने करिश्मा डोळे उघडले आणि समीरकडे पाहिले. त्याने हळूच त्यांचा हात पकडला आणि आपल्या जवळ बोलावले. "समीर, ये जवळ. कदाचित तुझ्या उभेने मला आराम मिळेल," करिश्माने हळूच म्हटले. समीर त्यांच्या बोलण्यानुसार त्यांच्याजवळ झोपला. त्याने करिश्माच्या केसांना हळूच कुरवायला सुरुवात केली. करिश्माने कूच बदलली आणि आपल्या पायांनी त्यांच्या पायांना गुंफले. त्यांचे शरीर आता समीरच्या जवळ आले होते. करिश्माच्या उबदार शरीराच्या स्पर्शाने समीरलाही थंडीतून हलके स्पर्श आराम मिळत होता. दोघेही एकमेकांना ऊब देण्याच्या भावनेत शांतपणे पडले होते. समीरने करिश्माच्या कपाळावर हात ठेवून ताप पाहिला. ताप अजूनही होता. त्याने ओल्या कपड्यांच्या पट्टी करिश्माच्या कपाळावर ठेवली. करिश्माने हळूच उघडून पाहिले आणि म्हणाली, "तू चांगला आहेस, खूप चांगला आहेस. समीर, तुझ्यामुळे मला बरे वाटत आहे." समीर म्हणाला, "भाभी, तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे." मित्रांनो, एक छोटीशी स्टोरी सांगतो. आपल्या सगळ्यांवर लागू होते. मूड कसा तयार होईल याच्यावर आहे. मऊ नाईटवेअरची गोड रात्र. दीपा आणि राहुल यांचं लग्न झालं होतं. 3 वर्षे झाली, पण अलीकडे कामाच्या तणावामुळे दोघेही थकून जातात. रात्री उशिरा जेवण, मग लगेच झोप, त्यातला गोडवा प्रेम हरवला होता. एकदा राहुलची मैत्रीण निहारिका त्यांना भेटायला आली. तिने सांगितले, "झोपण्यापूर्वी 20 मिनिटे फक्त एकमेकांसाठी काढा आणि हो, सुती मऊ रोमॅन्टिक नाईटवेअर घाला. त्याचा तुमच्या मूडवर आणि झोपेवर चांगला परिणाम होतो." त्या रात्रीपासून दीपाने प्रयोग केला. तिने जांभळ्या रंगाचे मऊ सिल्की नाईटवेअर घातले, जे हलके होते, शरीराला आराम देत होते. राहुलनेही गडद निळ्या रंगाचा सॉफ्ट कॉटन सेट घातला. खोलीत मंद दिवा चालू होता. दीपा अंथरुणावर बसली. राहुलने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "तू आज वेगळीच दिसत आहेस. शांत, सुंदर आणि प्रेमळ." दीपा हसली. "या कपड्यामध्ये मला प्रेमळ वाटतंय, थकवा नाही, फक्त तुझ्यात मिसळावं असं वाटतंय."
राहुल तिच्याजवळ आला. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला. मऊ कपड्यांचा स्पर्श, हलका सुगंध, मंद प्रकाश, सगळंच रोमॅन्टिक झालं. त्यांनी फोन बाजूला ठेवला, गप्पा मारल्या आणि खूप दिवसांनी त्यांची भावना एकमेकात उतरवली. दीपा राहुलच्या छातीवर डोके ठेवून पडली. राहुलने तिच्या पाठीवर हात फिरवला. ती म्हणाली, हे इनरवेअर खरंच मूड बदलतं. मित्रांनो, आपल्या पार्टनर किंवा जोडीदाराला आपल्यासमोर अशा नाईटी कपड्यामध्ये दिसला तर मूड रोमॅन्स करण्यासाठी फिलिंग यायला लागते आणि प्रेमाची ऊब पण तयार होते. थोड्या वेळाने राहुलने दिवा विझवला, पण अंधारात त्यांचे हात एकमेकात गुंतले होते. मऊ नाईटवेअरच्या स्पर्शाने त्यांना सुरक्षित, उबदार आणि प्रेमळ वाटत होते. त्या रात्री त्यांची झोप लगेच लागली आणि ते एकमेकांच्या सहवासात गुंतले आणि आपल्याला जे हवं आहे तेही झाले आणि झोपही चांगली झाली. म्हणून कधी कधी आपण आपल्या पार्टनरला आपल्या जोडीदाराला घालायला द्यायला पाहिजे. याच्यात आपलाच फायदा आहे. अशा कपड्यात ऑटोमॅटिक मूड बनेल, रोमॅन्स येईल आणि एकमेकांना चांगली फिटिंग येईल. हे जे मी बोलतो आहे खरंच तुम्ही पण ट्राय करा. आणि हो, मी वैयक्तिक बोलत आहे, मी स्पॉन्सरशिप वगैरे करत नाही. तुम्हाला घ्यायचे असतील तर माझे व्हिडिओ टॅग केले आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेक करा. योग्य नाईटवेअर म्हणजे फक्त कपडे नव्हे, ते आपल्या नात्याला ऊब देणारा स्पर्श आहे. रात्रभर समीर करिश्मा शेजारी राहिला. वेळोवेळी तिला पाणी दिले, गरम चहा दिला आणि ऊब देण्यासाठी तिच्या हातपायांची हलकी मालिश केली. पहाटे उशिरा करिश्माचा ताप उतरला. ती निरोगी झाल्याने पाहून समीरचे सुटकेचा निश्वास टाकला. सकाळी उठल्यावर करिश्माने समीरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, बेटा, तू नसतास तर माझी काही झाली असती. खरोखर तुझी सेवा मला कधी विसरणार नाही. समीरने हसत उत्तर दिले, बाबी, तुम्ही बरे झालात हेच माझ्यासाठी मोठे सुख आहे. नंतर समीर बाहेर जाऊन करिश्मासाठी ताजी औषधे आणली, गरमागरम खिचडी आणली. दोघांनी येथे एकत्र जेवण केले. त्या दिवसानंतर समीर आणि करिश्माचे नाते अधिक प्रेमळ झाले होते. पावसाची ती थंड रात्र त्यांच्या आठवणीत नेहमी उबदार राहिली. सकाळची सूर्यकिरणे खिडकीतून आत येत होती. करिश्माने डोळे उघडले तोवर समीर जवळच बसला होता. दोघांनी एकमेकांना पाहिले. त्या शांत ओलसर सकाळी त्यांच्या डोळ्यातून केवळ आपुलकीच नव्हे तर एक वेगळीच उबदार भावना दिसत होती. करिश्माने हळूच समीरला आपल्या हातात घेतला. समीर तो हात आपल्या हृदयाशी लावला. शब्द नव्हते, पण नजरेतून सारे संवाद झाले. करिश्मा हळूच म्हणाली, ती रात्र मी कधी विसरणार नाही. तुझी ऊब, तुझी काळजी, सगळं काही माझ्या मनात कोरलं गेलंय. समीरने हलकेच हसत उत्तर दिले, माझ्यासाठी ती खास रात्र आहे करिश्मा. त्यानंतरच्या दिवसात त्यांच्यात एक विशेष अदृश्य निर्माण झाले. ती एकमेकांची काळजी घेत, सहज हसत, एकत्र चहा पीत त्या पावसाच्या थंड रात्रीने त्यांच्या हृदयात कायमची ऊब निर्माण केली होती. आणि हो मित्रांनो, तुम्हालाही याचीच रोमॅन्टिक आणि प्रेमाने भरलेली रात्र हवी असेल तर लक्षात ठेवा, चांगले नाईटवेअर केवळ झोपेसाठी नव्हे तर तुमच्या नात्यातील गोडवा टिकवण्यासाठीही महत्त्वाचे आहे. अशा मनाला भिडणाऱ्या आणि नाते उबदार ठेवणाऱ्या गोष्टींसाठी आमच्या मन चंचल या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.